नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रोहिणी आणि राहुलचा डाव कसा उधळला जातो आणि त्याचबरोबर कला ही अद्वैतसाठी काय सरप्राईज प्लॅन करणार आहे, अद्वैतने कलाकडे काय मागणी केलेली आहे आणि अद्वैतसाठी कला काय देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राहुल आणि रोहिणी बोलत असतात. राहुल रोहिणीला सांगत असतो कारण त्याने पाहिलेलं असतं की समोरून कला येत आहे आणि कलाने ह्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत म्हणून मोठमोठ्याने या गोष्टी बोलल्या जात असतात. तो रोहिणीला म्हणत असतो की मम्मा तुला माहिती आहे का अद्वैतने काय केले ते. तेव्हा रोहिणी म्हणते काय केले अद्वैतने. तेव्हा राहुल तिला सांगत असतो की तुला माहीत नाही आहे मम्मा अद्वैतने काय केलेलं आहे. अद्वैतने खरेंची प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. हे ऐकल्यानंतर रोहिणीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. रोहिणी म्हणते कसं शक्य आहे ते. तेव्हा तो सांगतो की हो, कारण तुला माहिती आहे ना अद्वैत किती बिझनेस माइंडेड आहे ते. कारण अद्वैतला काही करून ती प्रॉपर्टी हवी होती आणि नेमकं खरेंवरती कर्ज झालेलं होतं आणि खऱ्यांकडे पैसे नव्हते ना द्यायला. मग अद्वैतने ती प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर खरं तर कलाच्या मनात आधी खूप आनंदाचा असतो, कारण अद्वैतने माझं घर वाचवलेलं आहे या गोष्टीचा आनंद कलाला खूप झालेला असतो. पण नेमकं राहुलने हे सगळं बोलून माती खाल्लेली असते आणि तो मुद्दामूनच हे सगळं बोललेलं असतो. कलाला मात्र खूपच वाईट वाटू लागतं. कला म्हणते की काय आहे हे सगळं. आणि मग इकडे राहुल म्हणत असतो की कारण मला अद्वैत आधीपासून म्हणत होता ती जी कलाची खरेंची प्रॉपर्टी आहे ना ती प्राईम लोकेशनला आहे, त्यामुळं त्याला ती प्रॉपर्टी हवीच होती आणि त्याने ठरवलंच होतं. आणि तुला माहिती आहे ना तो किती बिझनेस माइंडेड आहे ते. आणि मग त्याने ते सगळं ह्याच पद्धतीनं केलं आणि त्याला हवी होती तर त्याने ती प्रॉपर्टी घेऊन टाकलेली आहे. त्याने जरासाही विचार केला नाही. आणि त्याचबरोबर आता खरेंना त्याने उपकाराखाली ठेवलेला आहे आणि आता खरेंना ते कर्ज फेडणं किती अवघड जाणार आहे. तुला माहिती आहे ना मामा खरे कर्ज फेडू शकतात का, त्यांच्यासाठी काय आहे ते. तेव्हा रोहिणी म्हणते हो रे राहुल. आणि नेमकं कला बाहेर उभा राहून हे ऐकत असते, कारण कला आलेली असते म्हणून तर मोठमोठ्याने बोलायला या दोघांनी सुरुवात केलेली असते. आणि कला जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा राहुल आणि नैना म्हणतात की आता आपला डाव बरोबर पडलेला आहे, आता त्या अद्वैतची वाटच लागणार आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तेव्हाच इकडे कलाला राग येतो आणि कला मात्र आता तिच्या रूममध्ये येते आणि ठरवते की काही झालं तरी ह्या चांदेकरने मला फसवलेलं आहे, आमचा स्वाभिमान दुखावलेला आहे, आत्ताच्या आत्ता मी जाऊन त्याला जाब विचारणार आहे. असं म्हणत कला ती फाईल घेते कपाटातून आणि निघू लागते. कपाटातली घेतलेली फाईल घेऊन कला धावतच आता खाली निघालेली असते. तिला खूप राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की अद्वैतने मला फसवायला नको होतं, चांदेकरने मला आधी सांगायला हवं होतं, कारण त्याने माझा जीव वाचवला तेव्हापासून मी त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह झालेली आहे. त्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी मला छान वाटायला लागलेल्या आहेत. कुठंतरी मी या नात्याचा स्वीकार करत आहे आणि पुन्हा एकदा चांदेकरने बिझनेस माइंड दाखवलेला आहे. या गोष्टीचा कलाला मात्र खूपच राग आलेला असतो. आणि मग कलाच्या पाठोपाठ आता रोहिणी आणि राहुल दोघंही ओरडत येऊ लागतात आणि त्यांना मात्र मज्जा बघायची असते. कलाला माहितीच नसतं, कलाला जराही वाटत नसतं की आपण एवढा तमाशा करायला नको आहे, कारण याच्या मागे काहीतरी वेगळंही रिझन असू शकतं. हा विचारही कलाने केलेला नसतो. कला मात्र आता धावतच खाली येते आणि चांदेकर तुला कळतंय का, तुला काय वाटलं रे. मान्य आम्ही रिक्षाचे भाडे भरण्या इतकंही लायक नाही, पण आमचा स्वाभिमान अजून जिवंत आहे. तू आमचं घर विकत घेतलेलं आहे आणि तू आम्हाला फसवलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा कलाला मात्र जराही माहिती नसतं की आपण जे बोलत आहोत त्या बोलण्याचा परिणाम काय होणार आहे. सगळेजण तिथं आहेत. सगळ्यांच्या समोर कलाला राग आलेला असतो आणि कला मोठमोठ्याने ओरडून बोलत असते. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर तू असं वागायला नको होतं, तू आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचवायला नको होती. मान्य मला माझ्या बाबांच्या बाबतीत काही चुकत असेल, मान्य आम्ही गरीब आहोत, पण आमचा स्वाभिमान अजून जिवंत आहे. हे सगळं कला बोलत असते. अद्वैत मात्र शांतच असतो आणि कोणाच्या लक्षात येत नाही. कला म्हणत असते की तू आमचं घर विकत घेतलेलं आहे. बरं विकत घेतलेलं आहे ते आहे, तुला तिथे शॉप काढायचं आहे या गोष्टीसाठी विकत घेतलेलं आहे. त्यावेळेस तिथे सोहम आणि काजल दोघंही असतात. त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण त्यांना दोघांनाही घडलेला प्रसंग काय
काय आहे ते माहिती असतं. आबांना आणि सरोजला या बाबतीतलं काहीही माहिती नसतं. आबा आणि सरोज पाहतच राहतात. सरोजला थोडंसं माहिती असतं की खऱ्यांची प्रॉपर्टी अद्वैतने विकत घेतलेली आहे, पण या कारणासाठी घेतलेली आहे ही गोष्ट मात्र सरोजला माहिती नसते. अद्वैत शांतच उभा असतो, कारण अद्वैतला कलाच्या बाबांनी सांगितलेलं असतं की कलाला यातलं काही सांगू नका, आणि अद्वैत मात्र शांतच उभा राहतो. त्यावेळेस संगीता तिथे येते ह्या आवाजाने आणि म्हणते, कले भास्कर, काय चाललंय तुझं हे सगळं? नाही, मगापासून मी शांत बसले होते असा अर्थ नाही की तू वाटेल ते जावई बापूंवर आरोप करशील. तेव्हा कला म्हणते की आई, तुला माहीत नाही आहे याने काय केलेलं आहे. तेव्हा संगीता म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुला माहीत नाही आहे त्यांनी काय केलेलं आहे ते. आणि मग संगीता म्हणत असते की तुला माहीत नाही आहे की त्यांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे. काल तू जेव्हा आली होती तेव्हा तुझे बाबा त्यांचे पाय धरत होते, याचा अर्थ काय होता तुला माहिती आहे का? आणि कला जोरजोरात ओरडत असते. तेव्हा सरोजी म्हणालेली असते की आधी ऐकून घेते काय म्हणायचं आहे ते, आणि मग नंतर बोलायला सुरुवात कर. संगीता मात्र भयानक चिडलेली असते. संगीता म्हणत असते की वाटेल ते आरोप करू नकोस, कारण तुला माहिती नाही आहे की गोष्टी काय झालेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीनं झालेल्या आहेत. काल तुला फक्त तुझ्या बाबांनी त्यांचे पाय धरताना दिसलेलं होतं, तर तू बोलली होती, पण ते पाय कशासाठी धरले होते तुला माहीत नाही आहे. कसं आहे, आम्ही देव पाहिला नाही, पण आमच्यासाठी देव माणूस हा जावई बापू आहे. कारण त्या दिवशी ते बँकवाले आले होते आणि त्यांनी आपलं घर निलावात काढलं होतं. त्यांनी आपल्या घरासाठी गिऱ्हाईक आणलेलं होतं. आम्ही रस्त्यावर आलो होतो तेव्हा जावई बापू तिथे आले आणि त्यांनी आम्हाला आधार दिलेला आहे. त्यांच्यामुळं आम्ही आज आहोत. आणि तर त्या दिवशी आमची परिस्थिती काय होती ना तुला माहीत नाही आहे. त्या दिवशी जावई बापू स्वतःहून तिथं आले आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी कळलेल्या होत्या, म्हणून ते आले होते. आम्ही त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं. हे सगळं जेव्हा सरोज सांगत असते तेव्हा कलाला मात्र धक्का बसलेला असतो आणि कला विचारच करत असते की काहीही झालं तरीही आता काय करायचं आहे. आणि मग तिथे कलाचे वडील असतात, म्हणजेच कला म्हणत असते की बाबा, तेव्हा त्याला संगीता सांगत असते कलाला की अगं, तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं की आत्ता कुठं माझ्या लेकीचं मन संसारात रमायला लागलेलं आहे, यातलं तिला काही सांगू नका म्हणून त्यांनी सांगितलं नाही आहे, आणि तू त्यांच्यावर आरोप करते, वाच झालं तुझं बोलणं. आणि मग कलाला वाईट वाटू लागतं. कला म्हणते की माझा गैरसमज झालेला आहे, मी अशा पद्धतीनं रिॲक्ट व्हायला नको होतं. तेव्हा संगीता म्हणते की त्यांनी आपलं घर नुसतं विकत घेतलं नाही आहे, तर आपलं घर त्यांनी वाचवलेलं आहे. ही गोष्ट तुला माहिती नाही आहे. हे ऐकल्यानंतर कलाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि कला म्हणू लागते की काय मी ऐकते हे सगळं, म्हणजे हे अशा पद्धतीनं घडलेलं होतं, यातलं मला तर काहीच माहिती नव्हतं, असं कलाचं म्हणणं असतं. संगीता मात्र अद्वैतच्या समोर हात जोडून उभी असते. अद्वैतची माफी मागत असते आणि सरोज मात्र ह्या सर्व गोष्टी पाहत असते. पण आबांना मात्र अद्वैतचा अभिमान वाटत असतो, कारण आज अद्वैतनं जे काय केलेलं आहे ते खरंच लाख मोलाचं आहे, असं आबांचं म्हणणं असतं. आणि संगीता म्हणते की कले, तुला माहिती नाही आहे, तू अशा पद्धतीनं त्यांच्यावरती ओरडायला नको होतं. कलालाही वाईट वाटू लागतं. कला विचार करत असते की मी एवढी का रिॲक्ट झाले, मी असं रिॲक्ट व्हायला नको होतं. आणि मग अद्वैतच्या जवळ कला जाते आणि सॉरी म्हणते. अद्वैत लगेचच तिला म्हणतो, मगाशी आवाज कुठे होता, आता आवाज कुठे आहे, काय आहे नक्की? तेव्हा कला मग अद्वैतच्या कानात जोरात सॉरी म्हणून ओरडते आणि अद्वैतच्या कानामध्ये जवळजवळ कांटाईच बसलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय चाललंय हे? तेव्हा कला म्हणते की सॉरी. आणि मग अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि अद्वैत तिथं उभा असतो. तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि कलाने जोरात सॉरी म्हटल्यामुळं सगळेजण कलाकडे पाहत असतात. त्याचबरोबर कलाने कान पकडून अद्वैतची माफी मागितलेली असते आणि त्याला सॉरी म्हटलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता तिथं उभी असते. ती पाहते, म्हणजे संगीता आणि दिनकर अचानक आले म्हणून आज कलाचा राग अनावर झालेला आहे. अद्वैत आणि तिच्यामध्ये होणारा गैरसमज हा थांबलेला असतो. सोहम, त्याचबरोबर काजल, सर्वजण तिथं उभे असतात. सर्वजण पाहत असतात. कला मात्र जोरात किंचाळून लाजल्यासारखी तिथे उभी असते. त्यानंतर आता रोहिणी आणि राहुल दोघंजण बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की तू तर मला बोलला होता खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे, आणि काय झालं रे, सगळं फसकच निघालेलं आहे, काहीच उपयोग झालेला नाही आहे कोणत्याच गोष्टीचा, लक्षात येते का तुझ्या? असं रोहिणी राहुलला बोलत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की मम्मा, मी तर त्याच पद्धतीनं सगळं केलं होतं, तरीही काहीच झालेलं नाही आहे, मला कळत नाही आहे की हे सगळं का असं झालेलं आहे. तेव्हा इकडे तो म्हणत असतो की बघितलंस ना, सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या तशा पद्धतीनं घडत होत्या, मग अचानक असं का झालं? हा प्रश्न आता रोहिणी विचारत असते. आणि तेव्हा राहुल म्हणत असतो की आपण बारीक लक्ष ठेवूया, मी त्या अद्वैतवर बारीक लक्ष ठेवतो आणि तूही. त्यावेळेस रोहिणी म्हणते, हो, मीही त्या कलावरती बारीक लक्ष ठेवते. असं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं
की अद्वैत रूममध्ये आलेला असतो. तो काहीच बोलत नसतो. कला त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण कलाशी तो काहीच बोलत नसतो. कला मात्र अस्वस्थ होते. ती म्हणू लागते, चांदेकर काय झालंय रे? पण अद्वैत एक शब्दही बोलत नाही. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे, माझ्याशी बोलायचं नाही तर नको बोलूस, पण हातातलं घड्याळ तरी काढून झोप, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत लगेचच त्याच्या हातात जे घड्याळ आहे ते काढून ठेवतो आणि मग झोपी जातो. कला म्हणते, म्हणजे मी बोललेलं तुला ऐकायला येत आहे, पण तुला फक्त माझ्याशी बोलायचं नाही आहे. अद्वैत मात्र कलावरती रुसलेला असतो आणि तो शांतच बसून असतो. कला विचार करत असते, असं काय झालं? चांदेकर अचानक का रुसलेला आहे माझ्यावरती? आणि कला त्याच गोष्टीचा विचार करत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते, ठीक आहे, तुला बोलायचं नाही आहे का माझ्याशी? ठीक आहे. मग कला आता अद्वैतच्या खोड्या काढायचा प्रयत्न करत असते, अद्वैतला चिडवायचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरी आता ह्याने बोललंच पाहिजे, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला आता बेडवरती जाऊन बसते आणि मग कला आता विचार करते की आता मी अलार्म लावते आणि अलार्म लावल्या की बरोबर हा उठून माझ्याशी बोलायला सुरुवात करेल, कारण याला खूपच त्रास होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी याला कळतील. असं सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे कला आता मोबाईलवरती अलार्म लावते आणि त्याचबरोबर इकडे कला मग झोपायला जाते. कला झोपायला गेलेली असते आणि त्याचवेळी कलाचं मात्र सुरू असतं की काही झालं तरी चांदेकरनं माझ्याशी बोललं पाहिजे, असं ती म्हणत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आता झोपलेला असतो. कलाही झोपायचं नाटक करत असते आणि कलाचं म्हणणं असतं की चांदेकर का बोलत नाही आहेस तू माझ्याशी? आणि आता हसत हसत झोपते, कारण तिला माहिती असतं की एकदा का हा अलार्म वाजला की मग चांदेकर माझ्यावर ओरडणार, त्याने ओरडून तरी बोललं पाहिजे, एवढंच तिचं म्हणणं असतं. अलार्म वाजायला सुरुवात होते आणि अद्वैत अगदी इरिटेट होऊन जातो. कला मात्र शांत झोपी गेलेली असते. कलाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता हा स्वतः उठणार आणि मला सांगणार की अलार्म बंद कर म्हणून, एवढंच कलाचं म्हणणं असतं आणि कला त्याच पद्धतीनं वागत असते. त्याचबरोबर अद्वैत मात्र खूप चिडलेला असतो, पण तो काहीच बोलत नाही. कला झोपलेली असते. अद्वैत म्हणतो, काय आहे ही? लोक अलार्म उठण्यासाठी लावतात, तर ही झोपण्यासाठी काय अलार्म लावते? तो डोक्याला हात लावून बसलेला असतो. कला मात्र शांतपणे तिथं असते. कलाला माहिती असतं की अद्वैत काय करत आहे. अद्वैत मग कलाच्या अंगावरून आता पलीकडच्या साईडला जो अलार्म आहे तो बंद करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अद्वैतचा हात काही टेबलवरचा मोबाईल घेण्यासाठी पोहोचत नाही. अद्वैत तसाच पुढे पुढे सरकत असतो आणि त्यानंतर त्याचा तोल जातो आणि अद्वैत कलाच्या अंगावरती पडतो. कला दचकन एकदम उठते आणि म्हणते, चांदेकर काय आहे हे? तेव्हा अद्वैत अगदी कासावीस होतो आणि म्हणू लागतो, नाही, मला तसं काही करायचं नव्हतं. कला म्हणते, तसं काही म्हणजे? नाही, तुला करायचं काय होतं, असं ती त्यालाच विचारू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला तसं काही करायचं नव्हतं, मी खरं तेच सांगत आहे तुला. तेव्हा कला म्हणते, तुला बोलायचं आहे काय नक्की? अद्वैत म्हणत असतो, अगं तू वेडी आहेस का? तू अलार्म का लावून झोपलेली होतीस? तेव्हा कला म्हणते की तू माझ्याशी बोलत नाही आहेस ना, म्हणून, कारण मला असं वाटलं की अलार्म लावल्यावर तू इरिटेट होशील आणि मग माझ्याशी बोलशील, पण तू तर हे काय केलंस? तेव्हा अद्वैत म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणजे? कारण तू विचार कर ना, तू माझ्यावर एवढी ओरडली, एवढं सगळं केलंस, पण तुला एकदाही वाटलं नाही आहे की माझ्यासाठी काहीतरी करावं, मला काहीतरी द्यावं, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते, म्हणजे? तेव्हा अद्वैतचं असं म्हणणं असतं की तू मला सांग ना, तू एकदा तरी विचार केला का, माझ्यासाठी काय देता येते का, माझ्यासाठी काय देऊन बघ, मला प्रेमाने काहीतरी विचारून बघ, असं केलंस का तू माझ्यासाठी? तेव्हा कला म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, बघ ना, तुला मी एवढं सांगितलं, एवढं तुझ्यासाठी केलं, तुझं घर मिळवून दिलं, पण तू मला काय विचारलंस का? कला म्हणते, असं आहे का? मग तुला काय हवं आहे ते तरी सांग ना मला. अद्वैत म्हणतो, आता मला काय हवं आहे तेही मीच द्यायचं सांगायचं आहे तुला. तेव्हा कला म्हणते, अरे मागून तरी बघ, तू जे मागशील ना ते द्यायला मी तयार आहे, असं कला स्पष्टपणे अद्वैतला म्हणते. अद्वैतला आता कला म्हणत असते की हा चांदेकर महागडं काहीतरी मागणार आहे आणि पुन्हा तो रुसून बसलेला असतो. कला मात्र त्याला म्हणत असते की अरे चांदेकर, मी काय विचारते तुला माग ना, तुला काय हवं आहे ते, असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो, असं आहे का? आणि मग कला तिथलीच फुलं उचलते आणि अद्वैतला देते आणि म्हणते की थँक्यू, आणि मी मगाशी जी काही रागवलेली आहे त्याच्याबद्दल सॉरी, असं सगळं कला बोलत असते. अद्वैत मात्र म्हणत असतो, माझ्याच बेडरूममधली, माझ्याच फ्लॉवर पॉटमधली फुलं घेऊन तू मला देणार आहेस आणि त्याचबरोबर मला थँक्यू म्हणणार आहेस. तेव्हा कला म्हणते, मग सांग ना तू काय देऊ ते, म्हणजे तू काय म्हणशील ते द्यायला मी तयार आहे, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी जे मागेल ते देणार आहेस ना तुम्हाला? तेव्हा कला म्हणत असते, हो नक्की देईल मी तुला,
तू मागून तरी बघ ना. आता कलाला प्रश्न पडलेला असतो की अद्वैत काय मागणार. कारण अद्वैतने जर अशी काही गोष्ट मागितली जी मी देऊ शकणार नाही तर काय करायचं, हा मोठा प्रश्न कलाच्या समोर असतो. आणि अद्वैत पण अगदी वेड्यासारखा तिच्याकडे पाहत असतो आणि तिला म्हणत असतो, बघा नक्की विचार कर, मी जे काही मागणार आहे तुला द्यावं लागणार आहे. तेव्हा कला म्हणत असते, हो चांदेकर, तू मागून तरी बघ, मी द्यायला तयार आहे. कला मात्र खुश झालेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला माहिती आहे का, इतके दिवस झालं माझं डाएट फूड चालू आहे. तेव्हा कला म्हणते, हो बरोबर आहे. तेव्हा अद्वैतला म्हणतो की मग मला काहीतरी चांगलं असं चमचमीत खायला देशील का. कला पाहतच राहते. कला म्हणते, म्हणजे काय आता याच्या मनात काय चालू आहे. तेव्हा अद्वैतने तिला सांगितलेलं असतं की त्याला छान असं काहीतरी खायला हवं आहे आणि ते कलाने द्यावं. असं म्हणून अद्वैत तिथे शांत झोपी जातो आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. आता कलाने ठरवलेलं असतं की अद्वैतची ही फरमाईश पूर्ण करायची. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत नाश्त्यासाठी आलेला असतो. अद्वैतला असं वाटत असतं की आता कलाने त्याच्यासाठी खूप छान असा ब्रेकफास्ट केलेला असणार आहे. मग अद्वैत म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे, म्हणजे आज माझ्यासाठी छान असं बनवलेलं असणार आहे ना. हे सगळं अद्वैत बोलत असतो आणि तेव्हा मात्र कला त्याच्यासाठी काकडी आणि बॉइल्ड एग घेऊन येते. आणि तेव्हा मात्र कला तिथे पाहत असते आणि अद्वैतला खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो, म्हणजे आता मी तुला सांगितलं होतं ना माझ्या काहीसाठी काहीतरी चमचमीत हवं आहे, मग हे काय दिलेलं आहेस तू. हे बोलल्यानंतर कला म्हणते की अरे चांदेकर, मी कधी मला कधी तू काय सांगितलेलं आहेस. नाही, मला माहीत नाही आहे तू मला काय सांगितलेलं आहेस ते. तेव्हा तिथेच अद्वैत असतो आणि अद्वैत म्हणतो की अहो खरे मिसेस खरे, तुम्हाला आठवतं आहे का, तुम्ही हिला लहानपणी बदाम का खायला दिलेले नाहीत. अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो आणि अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज हिने मला काहीतरी स्पेशल द्यायला हवं होतं आणि हिने मला दिलेलं नाही. त्याचवेळी संगीता तिथे येते आणि संगीता म्हणू लागते की काहीही झालं तरीही आज ही तुला असं वागून उपयोग नाही. आणि कलाला ती समजवत असते. कला म्हणत असते, अगं तेवढीच मजा गं, देणार आहे ना मी त्याला जे हवं आहे ते. आणि मग त्याला जे हवं आहे ते मी बनवायला पण घेतलं, तुला माहिती आहे ना. कलाने अद्वैतच्या आवडीचं सगळं बनवलेलं असतं आणि मग कला अद्वैतला ते देणार असते, पण तिचं हे सगळं जे काही चाललेलं असतं ते अद्वैतला चिडवण्यासाठी चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र खूपच मजा घेत असते. अद्वैतला प्रत्येक वेळेस सांगत असते आणि अद्वैतची मस्करी करायला मात्र तिला जास्तच आवडत असतं. तर कलाने अद्वैतची फरमाईश पूर्ण करण्यासाठी नक्की काय बनवलेलं आहे, चमचमीत असं आहे, ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.